हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चाललाय? ट्रॅकवर आहे ना? तुमचं पुन्हा स्वागत आहे एम-पी-एस-सी स्कोर बूस्टरमध्ये. आज आपण एक असा विषय घेतोय, जो सगळ्या परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो वेगवेगळ्या पद्धतीने. प्रश्न वेगळे असतात, पण हा विषय ठरलेला असतो. मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करते. मी तुम्हाला एस-डी-जी, एम-डी-जी म्हणजे सहस्त्रक विकास ध्येय आणि शाश्वत विकास ध्येय मी तुम्हाला हे शिकवत नाहीये. तुम्ही हे व्यवस्थित शिकून घ्या. आपल्याकडे खूप चांगले-चांगले प्रोफेसर्स आहेत जे हे शिकवतात. मी तुम्हाला काय सांगते आहे, तर हे लक्षात कसं ठेवायचं, मेमरी ट्रिक्स तेही मराठीतून हे मी तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन, मटेरियल वाढवू नका. मी ह्याची पी-डी-एफ शेअर करते Telegramवरती. पण तरीही मटेरियल वाढवू नका. तुमच्याकडे कुठलंही अर्थशास्त्राचं पुस्तक असेल किंवा नोट्स असतील, ते सोबत घ्याल हा व्हिडिओ बघताना आणि मेमरी ट्रिक्समध्ये फक्त लक्ष द्याल. सुरू करूया मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सहस्त्रक विकास लक्ष्य याच्याकडे एमडीजी कडे. ठीक आहे. नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. अगदी म्हणजे ज्या प्रश्नांना आठवायला तुम्हाला खूप वेळ लागत असेल, ते लगेच सॉल्व्ह होतील. अशा मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे. हा चार्ट तुम्ही फुल स्क्रीन करा आणि सोबत तुमच्या सोबत कुठलेही एक नोट्स ठेवून द्या. ठीक आहे. व्हिडिओ आपण लेक्चरला सुरू करू म्हणजे व्हिडिओला सुरू करू. बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आपण हे 2001 ते 2015 पर्यंत एमडीजी होते म्हणजे सहस्त्रक विकास ध्येय होते एमडीजी होते. ठीक आहे. पहिली ट्रिक मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मध्ये ना 8 8 हा जो नंबर आहे जो अंक आहे तो वारंवार येतो. ठीक आहे. 8 ध्येय 18 लक्ष्य 48 निर्देशांक आणि 2008 पासून पहिली ट्रिक. ठीक आहे. सो ही तुमच्यासाठी पहिली ट्रिक आहे. ही आपण कुठे स्वीकारलेली 2000 ला स्वीकारलेली मिलेनियम समिट न्यूयॉर्कला आणि 2001 पासून अंमलात आलेले आहे. ठीक आहे. आता हे 1 ते 8 हे आपल्याला बघायचे आहेत ट्रिक वाईज. पहिले एकदा वाचून घेऊ आणि म्हणजे म्हणजे आपल्याला त्याच्यावरती ट्रिक्स बनवता येतील. एमटीजी 1 अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे, भुकेचे निम्म्याने कमी करणे. 2 सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता. 3 महिला सबलीकरण व लिंग समानता. 4 बाल मृत्यू दर प्रमाण 2/3 ने कमी करणे. माता आरोग्यात सुधारणा करून माता मृत्यू दर 3/4 ने कमी करणे. 6 एच-आय-व्ही एड्स मलेरिया रोगाचा प्रसार थांबवणे. 7 पर्यावरणीय शाश्वता साध्य करणे. 8 विकासासाठी जागतिक भागीदारी. ठीक आहे. आता इथे तुम्हाला छोटे-छोटे हे जे असे कार्टून टाइप दिसतात ना, त्यातनच आपल्या ट्रिक्स बनणार आहेत. मी जसं सांगितलं तसं व्हिडिओ फुल स्क्रीनवर ठेवाल म्हणजे अजून जास्त तुम्हाला लक्षात येईल. आपण सुरू करू पहिल्यापासून. मी एमडीजी बोलते कारण ते बोलायला सोपं जातं. एमडीजी 1 हे बघा जगात जे काही होतं ना, चोऱ्या होतात, खून होतात, ह्याचा मुख्य उद्देश काय असतं? दारिद्र्य आणि भूक असते. ठीक आहे. सो आपल्या एमडीजी 1 सुरू होतं अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. म्हणजे आपल्या जगाचा प्रश्नच आहे. आपण बोलतो ना, कशासाठी करतो? पोटासाठी करतो. ठीक आहे. सो 1 नंबर अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. एमडीजी 1. 2 नंबरवर येऊ आपण आता. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता. आता बघा 1 आणि 2 चं तुम्ही रिलेशन जोडा. ठीक आहे. जेव्हा भूक संपते, जेव्हा दारिद्र्य संपतं, तेव्हाच तर आपण शिक्षणाचा विचार करू शकतो ना, तेव्हाच तर मुलाला शिक्षण दिलं जातं. सो जेव्हा भूक आणि दारिद्र्य संपतं, तेव्हाच आपण शिक्षण देऊ शकतो. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता. ठीक आहे. 3 महिला सबलीकरण व लिंग समानता. आता ह्याचा तुम्ही संबंध जोडा दुसऱ्याशी. जेव्हा शिक्षण मिळतं, जेव्हा प्राथमिक शिक्षण मिळतं, तेव्हाच आपल्याकडे महिला सबलीकरण होऊ शकतं आणि त्यांनीच म्हणजे शिक्षणानेच लिंग समानता येते. ठीक आहे. म्हणजे भुकेचं रिलेशन आहे. जेव्हा भूक मिटते, जेव्हा दारिद्र्य मिटतं, तेव्हा शिक्षण येतं. जेव्हा शिक्षण संपन्न होतं, जेव्हा एका व्यक्तीला शिक्षण मिळतं, तेव्हाच तर महिला सबलीकरण व लिंग समानता ह्याचा विचार केला जातो. इथपर्यंत क्लिअर? 1, 2, 3 आता चौथा बाल मृत्यू दरचं प्रमाण 2/3 ने कमी करणे. आता बघा इथेच एक ट्रिक आहे. एमडीजी किती आहे हा? 4 आहे. कितीने कमी करणे? 2/3 मी 2, 2, 3, 4 हा नंबर लक्षात ठेवा. बाल मृत्यू दर आपल्याला कितीने कमी करायचा आहे?
2/3 नी कमी आले आणि हा MDG कुठला आहे 4 2 3 4 2 3 4 ओके. आता येऊया 5 नंबर वरती. माता आरोग्यात सुधारणा करून माता मृत्यू दर 3/4 नी कमी करणे. इथे पण हीच ट्रिक आहे बघा. माता मृत्यू दर कितीने कमी करणे 3/4 नी 3 4 5 असं लक्षात ठेवा. या 5 नंबरचे MD जे आहे यात काय आहे 3 4 5 आता बाळ आणि आई आईसाठी आधी काय असतं बाळ असतं मग आई असते ठीक आहे. सो आईसाठी सर्वात महत्वाचं बाळ असतं म्हणून बाळ आधी आणि मग आई खाली. एवढं क्लिअर. आता येऊया 6 नंबर वरती. HIV एड्स मलेरिया रोगाचे प्रसार थांबवणे. हे जे 6 नंबर आहे ना हे तुम्ही इंग्लिश मधला 6 घ्या. 6 वरनं करा तुम्ही सिक SICK. सिक वरनं सिक केलं. सिक म्हणजे आजारी असणं. सो HIV एड्स मलेरिया हे 3 रोग ह्यांनी म्हटले आहेत. HIV एड्स मलेरिया रोगाचे प्रसार थांबवणे. ठीक आहे. 6 पर्यंत क्लिअर. आता येऊया आपण 7 मध्ये. पर्यावरणीय शाश्वता साध्य करणे. बघा पर्यावरणासाठी ना 7 नंबर वरती साथ घ्या. आपण एकमेकांची साथ द्यायला पाहिजे ना पर्यावरणाच्या शाश्वतेसाठी. सो 7 वरनं साथ घ्या. आपण एकमेकांची साथ दिली पाहिजे पर्यावरणाच्या शाश्वतेसाठी. 8 नंबर वरनं 8 ह्याचा 8 घ्या. 8 वरनं गेट. इथे जो गेट दिसतो ना गेट लक्षात घ्या. विकासासाठी जागतिक भागीदारी. सो जागतिक आपल्याला हा गेट उघडा झाला पाहिजे ना विकासासाठी. जागतिक पातळीवर भागीदारीसाठी हा गेट ओपन झाला पाहिजे. ठीक आहे. हे काही तुम्हाला सोपे ट्रिक्स सांगितले आहेत. व्यवस्थित रिव्हिजन कराल आणि हे PDF म्हणजे हे PPT मी शेअर करेन टेलिग्राम चॅनलवरती. ज्याच्यात मध्ये हे सारे छोटे-छोटे कार्टून्स असतील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर आपण जाऊया SDG वरती. आता आपण येऊया SDG शाश्वत विकास लक्ष्य. बघा यांचा कालावधी काय आहे? शाश्वत विकास लक्ष्य 2016 ते 2030. हे कुठे स्वीकारलेले? न्यूयॉर्क कॉन्फरन्स 2015 अंमलात आणले 2016 पासून. SDG किती आहेत? 17 आहेत. एकदा वाचून घेऊ आणि मग आपण ट्रिक्सवर हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. SDG 1 दारिद्र्य निर्मूलन. 2 उपासमार नष्ट करणे. 3 चांगले आरोग्य. 4 गुणवत्तापूर्ण शिक्षण. 5 लिंग समानता. 6 स्वच्छ पेयजल उपलब्धता. 7 स्वस्त व स्वच्छ ऊर्जा. 7 स्वस्त व स्वच्छ ऊर्जा. 8 चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ. 9 उद्योग व पायाभूत संरचना. 10 विषमता निर्मूलन. 11 शाश्वत शहरे व मुलूक. 12 जबाबदार उपभोग व उत्पादन. 13 हवामान कृती. 14 पाण्याखालील जमीन. 15 पाण्यावरील जमीन. 16 शांतता न्याय व मजबूत संस्था. 17 लक्ष्यपूर्तीसाठी जागतिक भागीदारी. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण एक ट्रिक करू. मी बऱ्यापैकी ट्रिक सेम ठेवल्या आहेत MDG सोबतच्या. कारण कन्फ्युजन नको. जे ॲडिशन्स आहेत तिथे ते वेगळे सांगते. ठीक आहे. एक आपण जे सुरुवातीला MDG मध्ये केलेलं ते सेम इथे पण कंटिन्यू करणार आहोत. तिथून सारे गोष्टी सुरू होतात. साऱ्या चोऱ्या, सारे खून ते काय असतं? कशामुळे होतं? दारिद्र्य. एक आपली सुरुवात होते दारिद्र्य निर्मूलनापासून. 2 दारिद्र्यामध्ये काय होतं? उपासमार होते. 2 उपासमार नष्ट करणे. बघा आता उपासमार नष्ट केली. इथे बघा 1 दारिद्र्य निर्मूलन. 2 उपासमार नष्ट करणे. उपासमार नष्ट केल्यावर काय होतं? चांगले आरोग्य मिळते. हे बघा. उपासमार नष्ट केल्यावर काय होतं? चांगले आरोग्य येते. ठीक आहे. जेव्हा माणसाच्या 3 गरजा पूर्ण होतात, दारिद्र्य निर्मूलन होतं, उपासमार नष्ट होते, चांगले आरोग्य मिळतं, तेव्हा आपण शिक्षणाकडे लक्ष देऊ शकतो ना. 4 गुणवत्तापूर्ण शिक्षण. हे अजून एक ट्रिक सांगते. आपल्या गावाकडे जसं म्हणतात ना 4 बुकं वाचली पाहिजेत. तसंही लक्षात ठेवा. 4 गुणवत्तापूर्ण शिक्षण. 5 लिंग समानता. आता जेव्हा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं तेव्हाच तर लिंग समानता येते ना. सो आता तुम्ही लिंक करा. दारिद्र्य निर्मूलन, मग उपासमार, चांगले आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि लिंग समानता. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे. आता आपण घेऊया 6. 6 वरती आपण तीच ट्रिक घेऊया. 6 वर आपण हे करतो सिक. इंग्लिश मधलं सिक म्हणजे आजारी पडणं. स्वच्छ पेयजल उपलब्ध. बघा स्वच्छ पेयजल नसेल तर काय होईल? आजारी पडायला होईल ना. 6 सिक आणि स्वच्छ पेयजल उपलब्धता. 7
स्वस्त व स्वच्छ ऊर्जा. हे बघा, आपल्याला सर्वांनाच जी ऊर्जा लागते, वाहनांमध्ये म्हणा, घरची वीज म्हणा, या ऊर्जेसाठी काय हवंय? स्वस्त व स्वच्छ ऊर्जेचे पर्याय हवे. त्याच्यासाठी 7-7-7 करा. हं. 7 आपल्याला 7 दिली पाहिजे ना आपल्याला सगळ्यांनी. 7 किंवा 7 हेवन करा. जर आपल्याला स्वच्छ व स्वस्त ऊर्जा मिळाली, तर स्वर्गच असेल तो. 7 7 हेवन असं करा. 2 ट्रिक्स आहेत या. 8 चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ. बघा, 8 पुन्हा गेट करा. इथे गेट बघा. सो चांगली कार्यस्थिती ह्याच्यासाठी गेट उघडा झाला पाहिजे. हं, तरच आर्थिक वाढ होईल. ठीक आहे. 9 9 उद्योग व पायाभूत संरचना. आता इथे बघा, 9चं लाईन करा. लाईन. आता उद्योग व पायाभूत संरचना एका लाईनवर आले पाहिजेत ना. उद्योग व पायाभूत संरचना 9 लाईन. 10 विषमता निर्मूलन. बघा 10चे ना 2 भाग करा. 5-5. आता 2 मुलं आहेत. त्यांना 10 चॉकलेट द्यायचे आहेत. आपण कसं करायचं? 5-5. 10 विषमता निर्मूलन. 11 शाश्वत शहरे व मुलूक. हे बघा, इकडे बघा, हे एक शहर आहे. हं. 11ला असं लक्षात ठेवा, एक शहर शाश्वत झालं पाहिजे. ओके. 11ला कसं लक्षात ठेवाल? एक शहर शाश्वत झाले पाहिजे. 12 जबाबदार उपभोग व उत्पादन. आता बघा, आपण जबाबदारपणे उपभोग व उत्पादन नाही केले तर काय होईल? आपल्या पृथ्वीचे 12 वाजतील. 12. 13 हवामान कृती. बघा, हवामान कृती जेव्हा डिस्कशन होतं ना कुठल्याही जागतिक पातळीवर, तेव्हा काय होतं? आपण ला बोलतो. आपल्याला बोलतो, तुमच्यामुळे होतं ग्लोबल वॉर्मिंग. आपण त्यांना बोलतो. तर हवामान कृतीमध्ये 13 मेरा कुछ नहीं होता. सो 13 हवामान कृतीमध्ये, क्लायमेट ॲक्शनमध्ये 13 मेरा कुछ नहीं होता. 14 पाण्याखालील जमीन आणि 15 पाण्यावरील जमीन. ठीक आहे. आता बघा, 14-15 आधी जो जीव सर्वात पहिला पृथ्वीवर ज्याची उन्नती झाली, तो कुठे झाला? पाण्यात झाला ना, म्हणून पाणी आधी आणि मग नंतर जमीन. पाण्यातून ते जीव नंतर जमिनीवर आले. सो पाण्याखालील जमीन, पाण्यावरील जमीन. 16 शांतता, न्याय व मजबूत संस्था. बघा, आपण काय बोलतो? 16वा वरीस धोक्याचं. तर धोक्याचं नाही पाहिजे. कसं असलं पाहिजे? शांत, न्याय व मजबूत असलं पाहिजे. 17 लक्ष्यपूर्तीसाठी जागतिक भागीदारी. तर बघा, आपण जागतिक भागीदारी नाही केली लक्ष्यपूर्तीसाठी, आपल्या सगळ्यांनी मिळून जुळून नाही राहिलो, तर काय होईल? 17 खतरा आहे ना, खतरा होईल आपल्याला निर्माण. सो 17 खतरा लक्ष्यपूर्तीसाठी जागतिक भागीदारी. सो थँक यू सो मच. यानंतर एक काम करा, पी-वाय-क्यू सगळे सॉल्व्ह करा. कुठलंही एक अर्थशास्त्राचं पुस्तक घ्या. शाश्वत विकासावरचा पूर्ण अगदी चॅप्टर वाचून घ्याल आणि देन यू आर गुड टू गो. थँक यू. भेटू लवकरच.